नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वर्षी किंवा त्याआधीसुद्धा तुम्ही पोलीस भरतीच्या एक्झाम्स दिल्या असतील, पण त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं नसेल. तर पोलीस भरती प्रक्रियेत होणाऱ्या प्रमुख चुका कोणत्या आणि त्या टाळून तुम्ही सक्सेस कसं होऊ शकता, आपण त्या गोष्टीचा विचार या व्हिडिओद्वारे करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण व्हिडिओमध्ये चुकांकडे जाण्याच्या आधी तुमच्यासाठी एक मोटिवेशन कोड घेऊन आलेलो आहे. अधिक उंच जाण्यासाठी जड गोष्टींना सोडावे लागते. जर तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या तर तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत, म्हणजे जे उंचावरती आहे तुमच्यासाठी सध्या, समजा पोलीस भरती आहे किंवा पोलिसांची वर्दी आहे, ती तुम्हाला मिळवणं टॉप प्रायोरिटी आहे. ते तिथं तुम्हाला जायचं आहे. तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला जड गोष्टी सोडाव्या लागतात. आता जड गोष्टी म्हणजे काय? हे तुमचं पास्ट टेन्स पण असू शकतं, प्रेझेंट टेन्स पण असू शकतं आणि दुसऱ्या गोष्टी इतर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीसुद्धा असू शकतात. आता साहजिक तुम्ही ज्या फेजमध्ये आहात, ज्या एजमध्ये आहात, त्या एजमध्ये काही गोष्टी घडणं हे अपरिहार्य आहे. ह्या गोष्टी होणारच, पण त्या गोष्टींचं ओझं केवढं तुमच्या डोक्यावरती ठेवायचं आहे हे तुमच्यावरती आहे. तुमच्या आयुष्यातली परिस्थिती ही नक्कीच बिकट असणार आहे, त्यामुळे किंवा तुमची आवड असणार आहे, त्यामुळे तुम्ही ह्या एक्झामची तयारी करत आहात. तर हे कुठलेही फॅक्टर्स असो, पण तुमच्यामध्ये एक गोष्ट कॉमन असायला पाहिजे की ज्या जड गोष्टी आहेत तुमच्या मेंदूला, ज्या 30 सेकंदाच्या वरती त्रास देणाऱ्या आहेत, ते तुमचे एक्स गर्लफ्रेंड असू शकते, तुमची करंट फॅमिली सिच्युएशन असू शकते, तुमची आर्थिक बाब असू शकते किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये झालेले भांडणं असू शकतात. कुठलंही कारण असो किंवा तुमच्या फॅमिलीमधला तणाव असो किंवा तुमची द्विधा मनस्थिती असो, कोणताही पार्ट असो, हा तुम्ही जड पार्ट समजायचा आहे तुमच्या डोक्यावरती झालेला, आणि हा पार्ट सर्वप्रथम खाली उतरवायचा आहे आणि तुमच्या नवीन तयारीला, म्हणजे अभ्यासामध्ये तुम्ही कुठे कमी पडत आहात त्यावरती फोकस करून अभ्यास करायचा आहे. नक्कीच यश तुमचं एका दिवशी असणार आहे. तर आपण पाहून घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये की कोणत्या चुका हे विद्यार्थी करत असतात. सर्वप्रथम फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरायचा हे विद्यार्थ्यांना माहिती नसतं. कोणीतरी मुंबईला भरतंय म्हणून सगळे मेंढरासारखे इकडे येऊन जातात. कोणीतरी औरंगाबादला भरतंय म्हणून सर्वजण मेंढरासारखं इकडे येऊन जातात. कोणीतरी पिंपरी पुण्याला भरतंय म्हणून कोणीतरी सगळेजण ढोरासारखं तिकडे फॉर्म भरतात आणि चालल्या जातात. तर असं न करता पहिले तर विश्लेषण काढा की तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जिथं आयुष्य काढायचं आहे. बघा, पोलीस कॉन्स्टेबल हे पद जरी तुम्ही मुंबईमध्ये आलात तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सुखरूप आहात, पण असं काही नसतं, कारण की तुमचं पूर्ण आयुष्य तुम्हाला त्या जिल्ह्यात काढायचं आहे. तर फक्त जागा न बघता तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आजूबाजूला कुठे चान्स आहे का ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर तुम्ही जिथे जास्त जागा आहेत तिथेसुद्धा ट्राय करू शकता किंवा जिथं सर्वात कमी जागा आहेत तिथंसुद्धा ट्राय करू शकतात. कसं होतं, जिथं जास्त जागा आहेत तिथे भरपूर विद्यार्थी फॉर्म भरणार असतात, पण जिथं कमी जागा आहेत तिथे कमी विद्यार्थी फॉर्म भरत असतात, पण त्याच्यामध्ये पण हुशार विद्यार्थी असतातच. जास्त ठिकाणी जिथं जास्त जागा आहेत ऑब्व्हियसली तिथे हुशार विद्यार्थीसुद्धा येणारच आहेत, ह्यामध्ये द्विधा नाही. पण जिथे तुमच्या आजूबाजूचे डिस्ट्रिक्ट्स आहेत तिथे तुम्ही नक्कीच एकदा फॉर्म भरायला प्रयत्न करू शकता, कारण की तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुमचं पूर्ण आयुष्य, करिअर तिथे जाणार आहे. आता तुम्ही शाळा, कॉलेज आणि जॉब ह्या तिसऱ्या फेजला आलेला आहात आणि ह्या जॉबमध्ये अक्षरशः माणसाचं पूर्ण आयुष्य जात असतं. तुम्हाला ह्याच्यामध्ये तर थोडासा विचार करणं गरजेचं आहे. सर्वांनी भरले म्हणून आपण भरायचं, मित्राने केलं म्हणून आपण करायचं, अशातला प्रकार नका करा. कोणतीही प्लॅनिंग न करता ढोर मेहनत करणे. आता बघा, प्रत्येक गोष्टीला एक प्लॅनिंग असते. तुम्ही जर प्लॅनिंग केलं नाही तर तुम्ही 100% अनसक्सेसफुल व्हाल. मेहनत तर करावीच लागते, प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत करावी लागते, पण मेहनतीला प्लॅनिंग आणि शक्कलची खूप गरज असते. जसं की आता फिजिकल होणार आहे तुमच्या 2-3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये. जसं मेमध्ये त्यांचं प्रेडिक्शन आहे की एप्रिल, मे, जून असं काहीतरी तुमचे फिजिकल होतील, कारण की आचारसंहिता लागेल. आचारसंहितानंतर निवडणुका होतील, निवडणुकानंतर निवडणुकांचे निकाल लागतील आणि त्याच्या 1-2 महिन्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरुवात होईल. तर तुम्हाला कुठल्या घटकामध्ये कमी मार्क्स पडतात, म्हणजे तुमचं लेखी कमजोर आहे का,
फिजिकल कमजोर आहे, पहिले ह्या गोष्टी आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही म्हटला की माझं लेखी कमजोर आहे, तर त्याला दिवसातले तुम्ही प्लॅनिंग करून कोणता घटक त्याच्यामध्ये, जर तुमचं गणित बुद्धिमत्ता कमजोर असेल तर गणित बुद्धिमत्तेला जास्तीत जास्त सराव करणे. आणि ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी करताना ठीक आहे, एखाद्याचं फिजिकल चांगलं आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कोणीही जाऊ नका, कारण की ओव्हर कॉन्फिडन्स हा चांगल्याला डुबवतो. जर तुमचं गणित बुद्धिमत्ता चांगलं नसेल, समजा गणित बुद्धिमत्ता चांगलं नाही आहे, तर तुम्ही काय करा, दिवसातले जर 5-6 तास जर तुम्ही अभ्यास करत असाल अभ्यासिकेमध्ये, तर त्यातले 2 तास हे कमीत कमी तुमच्या एका गणिता विषयासाठी काढू शकता, किंवा तुम्हाला जो काही विषय अवघड जात असेल तो त्या विषयाला करू शकता. प्लस तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की फिजिकलची तयारीविना तुम्ही पुढच्या पडावात जाणार नाही आहे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे की जर तुम्ही शारीरिक चाचणी जर पार नाही केली तर तुम्ही कुठेच जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मी मागच्या वर्षीचे ऑलमोस्ट सगळ्या डिस्ट्रिक्टचे कट ऑफ बघितलेले आहे की फिजिकल हे 43पर्यंत ओपनचे कट ऑफ गेलेले आहेत, 43-44 किंवा काही ठिकाणी 40 पण आलेले असतील. पण तुम्हाला कमीत कमी 43 स्कोअर येतो का आज घडीला, किंवा येऊ शकतो का, 43+ मार्क्स पडू शकतात का, ह्या हिशोबाने तुम्ही तयारी करा. जर तुमचं फिजिकल ह्याच्यावरती जात असेल तरच मग तुम्ही लेखीचा विचार करू शकता, पण लेखीसुद्धा इग्नोर करून चालणार नाही, कारण की लेखी परीक्षेलासुद्धा तुमचे 90+ गुण असणं खूप गरजेचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट तर कळाली असेल की फक्त ढोर मेहनत करून इथे तुम्हाला सक्सेस भेटणार नाही. त्यानंतर ह्या मुद्दा क्रमांक 2वरती बोललेलो आहे की अर्धवट माहिती असणे, कोणत्या टप्प्याला किती मार्क्स आहेत हे माहिती नसणे. म्हणजे आता तुमच्याकडे ठीक आहे, तुम्हाला माहिती पडलं की 50 मार्काची फिजिकल आहे, पहिले फिजिकल होणार आहे, शारीरिक चाचणी होणार आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की ॲटलिस्ट 50 पैकी 40+ मार्क्स मिळतील ह्या हिशोबाने तयारी करायची आहे. मी तर म्हणतो तुम्ही 50 पैकी 50 पाडावेच, पण हे मुश्किल आहे. मी जरी तोंडाने हवा सोडत असेल, पण मला माहिती आहे ह्याच्यामध्ये खूप कस लागतो, भयंकर मेहनत आहे, पण भयंकर मेहनतीशिवाय फळ खायला मजा येत नाही. तर तुम्ही आजच कोणत्या टप्प्याला किती मार्क्स आहेत ते बघा. त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये बघा, लेखी परीक्षा जर तुम्ही घेतलं तर त्यामध्ये एकूण 4 विषय आहेत. तर 4 विषयाला बरोबर विषयामध्ये डिव्हाइड करा की तुमचं मराठी कमजोर आहे की कसं आहे, आणि कुठल्याही विषयाला इग्नोर करू नका. कोणत्याही विषयाला इग्नोर न करता तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास आणि सराव करणं हे अपेक्षित आहे. आजपासनं काका, मामा, दादा, भाऊ, मित्रपरिवार सर्व विसरून जा. फक्त तुमचं एकच लक्ष असलं पाहिजे, ती म्हणजे पोलीस भरती आणि तुमच्या अंगावरती चढवलेली वर्दी. आता तुम्ही फॉर्म भरायला जाता त्यावेळेस काय होतं बघा, चुकीची माहिती भरून टेन्शन घेणं, कोणती माहिती किती घातक होईल ही माहिती नसणे. सगळ्यात पहिले फॉर्म भरताना एखाद्या वेळेस कोणाचं स्पेलिंग मिस्टेक होतं, कोणाच्या काही क्षुल्लक मिस्टेक होतात, डेट ऑफ बर्थ चुकते, किंवा कधी काही गोष्टी होतात ज्या नकळत होतात. ऑब्व्हियसली माणूस आहे, चुका होणारच. पण ह्या चुका झाल्या तरीही तुमच्याकडे काही ऑप्शन्स असतात. त्याच्यामुळे जर तुमच्याकडून चुकीची माहिती भरली तर तुम्ही म्हणजे आता एखादा कॅन्डिडेट असू शकतो की ज्याला कॉन्फिडन्स असतो की मी ग्राउंडमध्ये 50 पैकी 50 घेईल, फिजिकल झाली तर मग लेखीमध्ये सुद्धा 90+ मार्क्स घेईल आणि तो कट ऑफ सहज क्लिअर करेल. पण होतं काय, त्याच्याकडून एखादी सिल्ली मिस्टेक होती, किंवा तो मित्राला, भावाला, काकाला, दादाला कोणाला तरी फॉर्म भरायला सांगतो आणि त्याच्याकडून फॉर्म भरता काहीतरी चुका होतात. तर जर चुका झाल्या तर त्या ॲक्सेप्ट करा, म्हणजे आहे त्या समजून घ्या आणि त्यावरती जास्त बाऊ करू नका. कोणती माहिती तुम्ही अशी भरलेली आहे जी की तुम्हाला घातक ठरू शकते, त्याचा तुम्ही महापोलीसची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन एकदा कॉन्टॅक्ट केला तर तुमचं तिथल्या तिथेच निवारण होईल आणि तुमच्या मागचं टेन्शन हे कमी होऊन जाईल. समजा तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील फॉर्म भरताना, तर त्या क्षुल्लक गोष्टी असतात. मी परत एकदा रिपीट करतो, त्या क्षुल्लक गोष्टी असतात. जोपर्यंत तुम्ही काही मोठ्या गोष्टी लपवत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी क्षुल्लक असतात. जसं की नावाची स्पेलिंगमध्ये चुकी होणे, एखाद्या वेळेस डेट ऑफ बर्थ चुकणे, हा सुद्धा ती लोक कन्सिडर करू शकतात. कधीकधी कास्ट चुकणे, कास्ट जर चुकली तर त्यामध्ये कदाचित तुम्हाला ओपनमध्ये जर तुम्हाला फॉर्म भरता येत असेल,
म्हणजे ओपनमध्ये जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर तुमचा हा गुन्हा एका टायमाला क्षम्य गुन्हा माफ होऊ शकतो. पण जर त्याचं नाही झालं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे 1 वर्षाचा दंड पडू शकतो की तुम्हाला ती एक्झाम फिजिकल जरी झाली तरी तुम्हाला लेखी देता येणार नाही. तर ज्या काही तुम्ही चुका केलेल्या आहेत त्याचं टेन्शन आज घेऊ नका, कारण की पेपर तुमचा उद्या होईल, परवा होईल. भरपूर विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या असतात आणि त्या चुका आपण डोक्यावरती घेऊन म्हणजे मेहनतीला म्हणजे प्रॉब्लेमला सोल्युशन शोधण्याऐवजी प्रॉब्लेममध्येच अडकून जातो. तर ह्या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुमचं सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त राहतात. त्यानंतर मागच्या वर्षीच्या कट ऑफचा अंदाजा न घेणे, मैदानी व लेखी. मी आता सांगितलं की मैदानी चाचणी तुम्हाला किती मार्क्सला पाहिजे असते, तर ती लागते कमीत कमी 43. जर तुम्ही 43पेक्षा कमी मार्क्स पाडत असाल, 40पेक्षा कमी मार्क्स पाडत असेल तर तुम्हाला एकदा ओपनवाल्यांसाठी, स्पेशली ओपनवाल्यांसाठी, बाकी कास्टला 28पर्यंत पण काही काही कट ऑफ गेलेले आहेत, तर त्यांच्यासाठी थोडासा चान्स आहे. तरीसुद्धा एवढा फालगर्जीपणा करू नका की तुम्हाला 40पेक्षा कमी स्कोर येईल. तर पहिला मैदानी चाचणीचा टप्पा पार पडेल ह्या हिशोबाने मेहनत करा. आणि दुसरा, लेखीचा कट ऑफ किती गेलेला आहे. आसपास सगळ्यांना 90च्या आसपास जर स्कोअर असेल तरच तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. तर लेखीची प्रॅक्टिससुद्धा त्या अनुषंगानेच करा. आता त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओज इथे घेऊन येणार आहोत की कसं तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्यानंतर फक्त एवढं करून चालत नाही, तर गतवर्षीच्या पेपरचे विश्लेषण न करणे. तर गतवर्षीचे जे पेपर झालेले असतात म्हणजे आता 2023, 19, 18 जे काही तुमच्याकडे पेपर, आता मटेरियल खूप अवेलेबल आहे मार्केटमध्ये. पहिले तर भरमसाठ मटेरियल जमा न करता फक्त एक क्वेश्चन सेट घेतला आणि 4 विषयाचे 4 पुस्तकं घेतले आणि फक्त तेवढाच अभ्यास केला तरी होऊ शकतं. पोरांना खूप शो ऑफ करायचा असतो की मी 15 पुस्तकं वाचतो, 40 पुस्तकं वाचतो, पण आकलेचा भाग काही नसतो. तर त्याच्यामध्ये फक्त 4 ते 5 पुस्तकं वाचा आणि त्यामध्ये एक प्रश्नसंच ठेवा, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक अंदाज येईल. पेपरची प्रॅक्टिस करा, कोणत्या घटकाला किती प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला समजेल. पेपर पॅटर्न समजून न घेता पेपरला जाणे. पहिले तर पेपर पॅटर्न समजून घ्या की कुठल्या घटकाला किती मार्क्स आहेत, कसे प्रश्न पडतात, कुठल्या लेवलची काठिण्य पातळी येते. एखाद्या वेळेस खूप जास्त टफ टाईपचे प्रश्न येऊ शकतात. प्रश्न उत्तराचा सराव न करणे, तर प्रश्न उत्तराचा सुद्धा सराव करणे इथे गरजेचं आहे. आणि ह्याच्यावरती जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर सर्व प्लॅनिंग करणे हाच एक आहे. यश तुमचेच आहे हे समजून घ्या. बघा, खूप वेळ अशी आयुष्यामध्ये येईल तुमच्या की तुम्हाला खच्चीकरण होईल. तुम्हाला लिटरली वाटेल की मी काय करतो आहे आणि काऊन करतो आहे. फक्त त्यावेळेस डोळे मिटा आयुष्यामध्ये आणि डोळे मिटल्यानंतर फक्त एकच गोष्ट तुमच्या नजरेसमोर आली पाहिजे डोळे मिटून, की तुम्ही पोलीस झाला आहात, तुम्ही भरती झाला आहात आणि तुम्ही आई-बापांसमोर सिलेक्शन लिस्ट घेऊन गेला आहात की मी सिलेक्ट झालो आहे, पप्पा मी सिलेक्ट झालो आहे आणि आज तुमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. आणि अशा प्रकारची उर्मी भरा अंगामध्ये की ती वर्दी तुमच्यापासून जास्त लांब राहिली नाही पाहिजे. तुमचं आणि वर्दीमधलं एक कनेक्शन नक्कीच दिसू द्या. आयुष्यामध्ये संघर्ष खूप आहेत, पण पहिला संघर्ष तुम्हाला स्वतःशीच करावा लागतो आणि तो म्हणजे अशा रटाळवाण्या आणि थकावणाऱ्या मेहनतीमधून तुम्हाला स्वतःला सावरून परत त्याच गोष्टीला करवण्यासाठी प्रवृत्त करणे ही खूप मोठी अचीवमेंट असते. जर तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेसफुल झालात तर तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही पडावरती सक्सेसफुल व्हाल. विश यू ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.